असा कॉल दिला गेलाय अँड ट्रिपल एस. धन्यवाद यश दादा. GMCC रत्नागिरीने टॉस जिंकला. अतिक सर संगणकाच्या भूमिकेत आहेत. सर पहिल्या सामन्यामध्ये विजय संपादन केलाय. सेकंड सामना खेळायचा आहे. टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? पुन्हा एकदा फिल्डिंग करू, क्षेत्ररक्षण करू. टॉस अपडेट आपल्यापर्यंत पोहोचली आहे. GMCC रत्नागिरीने टॉस जिंकलाय आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. आपण जाऊया समालोचन. प्रशांतसाठी देखील चांगल्या लाईनवर चेंडू आपण पाहतोय. यावेळेला स्टँड अँड डिलिव्हर वेट केला, बॉल येऊ दिला आणि त्यानंतर लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवून दिला. 6 धावांसाठी उत्तुंग षटकार येत आहे. या खेळाडूचे रिप्ले मध्ये पहा, थोडासा वेट केला, त्यानंतर चांगला बॉडी बॅलन्स पाहायला मिळाला, टायमिंग प्रॉपर आणि बॉलने हवाई सफर केली. अखेर षटकार येतोय. लेट पण थेट. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, भरपूर एलिव्हेशन, बॉल हवेत, प्ले डाऊन दी बॉल, पण तू झेल निसटला आणि आता दुसऱ्या धावेसाठी देखील यशस्वी प्रयत्न पाहायला मिळतोय. 12 वर खेळतोय. राऊंड विकेटने टाकलेला बॉल, वाह, ताकद दाखवलीये. डीप एक्स्ट्रा कव्हर मधून बॉल पाठवलाय सरळ आउट ऑफ द पार्क. ह्यूज इट 6. मॅन ऑफ द मॅच राहिलोय. उत्तर त्याने दिलं. शांत राहिला, मी काही संत नाहीये. मुसळधार पावसामध्ये तुफान वेगाने फिरवलेली बॅट, चांगलं टायमिंग, आक्रमक पवित्रा, धावांचा पाऊस. अतिक्यांचा हा चेंडू ऑन साइडला लॉफ केलाय, टायमिंग प्रॉपर. पुन्हा एकदा बॉल करतोय हवाई सफर, बॉलला पाठवलंय सुमितने. 6 धावांसाठी उत्तुंग षटकार. मन, मेंदू आणि मनगट एकत्र आलं की समोरच्याला आसमान दाखवता येतं. हे पुन्हा एकदा यावेळी सिद्ध केले सुमितने आणि दोन्ही खेळाडूंचे इंजिन आता गरम झाले असं म्हणायला हरकत नाहीये. मुसळधार पाऊस त्या तयार होतील. समोरच्या दिशेने केलाय पलटवार, लांब लांब आणि लांब पाठवलाय बॉल. षटकार होता, परंतु यावेळेला गती वाढवली आणि त्यानंतर षटकार ठोकला. मी परवा रात्री पुण्याहून रत्नागिरीत येत होतो. आमच्या पुढे एक टेम्पो ट्रॅव्हलर होता आणि त्याच्या मागे लिहिलं होतं चिटके तो फटके. ते फलंदाजाने आणि म्हणून त्याला स्ट्रायकिंग एंडला पाठवलाय. उंच आकाशाला गवसणी घालणारा हा फटका पाहायला मिळतोय. भरपूर एलिव्हेशन आणि अखेर लांबी देखील गाठली आहे. 6 धावांसाठी षटकार. तुझ्या गेल सिंगल घेतल्यानंतर प्रशांतला स्ट्रायकिंग एंडला पाठवण्यासाठी पहा, रिप्ले मध्ये पहा, अगदी जागेवरून लिलिया सहजरित्या खेळला. भरपूर उंची आणि लांबी देखील गाठली. 6 धावा इथे प्राप्त केल्यात. 46 धावा स्कोर कार्डवर. स्ट्रायकिंग एंडला प्रशांत. अवेला थोडासा मागे गेला. ऑन साइडला लॉफ्ट करायचा होता बॉल, परंतु मिड ऑन मधून बॉल मागे गेलाय. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचेल, थ्रो करेल आणि तोपर्यंत इथे पहा रिप्ले मध्ये पाहायला मिळेल. पहिली धाव वेगाने पूर्ण केली. लेन बॉल होता, आडव्या बॅटने खेळला. मिड ऑन मधून बॉल मागे गेला. क्षेत्ररक्षक थोडासा घसरला आणि त्याने बॉल थांबवला. त्यानंतर पहा DDK प्रयत्न निश्चितच केला होता, परंतु त्यानंतर पहा बॅटची कडा घेतली, बॉल एसटी मध्ये निघून गेलाय की काय असं चित्र पाहायला मिळते. तिसरे पंच पूर्णपणे पडताळणी करतील, त्यानंतर निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. धावा स्कोर कार्डवर पाहायला मिळतात, त्यापैकी 5 मायनस केल्या आणि त्यानंतर धाव खूप चांगला कल्पक यष्टीरक्षक. रिप्ले मध्ये पहा, अकू टप्प्याचा बॉल बिग हिट करायचा होता, बॅटची कडा घेतली. सेकंड अटेम्प्टला हा झेल टिपलाय विकीने. फर्स्ट अटेम्प्टला बॉल हातून ग्लोबल लेवलला जर कोणी नेलं असेल तर या व्यक्तिमत्वांना आपल्याला नेहमीच नाव घ्यावं लागेल, परंतु याच दरम्यान मोठा मोर. रिप्ले मध्ये पहा, रोहित भालेरावचा हा चेंडू विथ द बाउन्स खेळला, पूल केलाय आणि बॉलला गोल केला. या षटकाराबरोबर धावसंख्येची ऑन बोर्ड 60 धावा आहेत आणि शेवटच्या बॉलवर प्रहार केलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून दिलाय बॉल. येतोय षटकार, शेवट गोड केलाय. चला षटकार ठोकलाय. रिप्ले मध्ये पहा, शेवट गोड केला, एक पाय पुढे टाकला, त्यानंतर बॉडी बॅलन्स खूप चांगला पाहायला मिळाला. कनेक्शन चांगलं होतं आणि षटकार आलाय. शेवटच्या बॉलवर षटकार येतोय. या षटकाराबरोबरच पहिल्या डावाचा समारोप होतोय रत्नागिरी या संघाला. आणि पहिल्या डावाचा लेखाजोखा पहा, साईबाबा रोहित भालेराव 2 षटक. हा घरचो ह्यो गुणवान खेळाडू. पहिलो चेंडू कव्हर ड्राईव्ह, डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने येतलो खेळाडू, कव्हरच्या दिशेने. 3 संघ सेमीफायनल मध्ये दाखल आणि अगदी थोड्याच वेळात 4थो संघ. पण या दरम्यान आश्चर्य नवल की चमत्कार,
बी अ किंग रत्नागिरी चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी षटकार. रिप्ले मध्ये या फटक्याची नजाकत बघूक मिळतली. पायाचा वापर, सुंदर पदलालित्य, चेंडूच्या टप्प्यापर्यंत जात बॅटच्या मधोमध घेतलेलो फटको लॉंग ऑफच्या कपडावरसून. पॉवर हिटिंग जे का म्हटली जाता, मनगटाचा वापर, मनगटाच्या खांद्याच्या ताकदीचा वापर. 1 रन. रोहित भालेकरचा अजून एक फटको कव्हरच्या कपडावरसून. बघता बघता चेंडू आखाड्या पार. या ओव्हर मधलं हे दुसरं षटकार. रिप्ले मध्ये त्याची परत एकदा नजाकत तुमका बघूक मिळतली tenniscricket.in च्या माध्यमातून. 15 ही धाव संख्या. यावेळी एक तेरी तो एक मेरी, एक अप साइडिक, एक लेग साइडिक, एक कव्हर कपडावरसून, एक मिड विकेटच्या कपडावरसून. चेंडूचा प्रवास सीमारेषा पार. डायरेक्ट चंद्रार. रोहित भालेरावचो अजून एक दमदार ताकदवान षटकार. 21 धावा पहिल्या ओव्हरीचो. या ओव्हरीत 3 षटकार आपण बघितले रोहित कडसून. क्रिकेटच्या इतिहासात सुद्धा आजचो दिवस लिहिलो जातलो. भारतीय संघाचो गब्बर जिने आज आपली आवाज 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 बॅटची कड. रिप्लेत ही नजाकत. अखोट टप्प्याचो चेंडू. रोहितचो इरादो होतो पूल करण्याचो, पण ह्यो पूल अनसक्सेसफुल. अंगलट इलेलो पूल. पहिल्या विकेटचा पतन. पाठलाग करूचो असा 67 रन्सांचो दुसऱ्या ओव्हरीचो खेळ. प्रशांतने केलेली कमाल. पहिलो चेंडू वाईड बॉल टाकल्यानंतर 67 चो पाठलाग. नवीन फलंदाज इल्याज मोठो फटको खेळण्याचा प्रयत्न. लॉंगॉनचो क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि सुटलेलो झेल. सोडलेला पाणी देव देता आणि देवचार पाठ घेता ह्या मालवणी म्हणीची आठवण करून देणारी ही फिल्डिंग. जीवदानाचो विराज कसो फायदा उठवतलो. रिप्ले मध्ये बघा, साधो सुटलेलो झेल आणि त्यानंतरच्या फुलटॉस चेंडूवरची ही कमाल. धमाल आणि बेमिसाल. रोटेट झाली नसती आणि स्ट्राईक रोटेट झाली नसती तर ह्यो षटकार बसलो नसतो. वेस्ट हाईट साठी तिसऱ्या पंचांकडे केलेली विचारणा. आखोट टप्प्याच्या चेंडूवर रोहितचो मोठो फटको. जणू काय गोलीगत धोका. डायरेक्ट चंद्रार. बी अ किंग रत्कार मॅक्झिमम. विराज आता दिसतलो स्ट्रायकर एंडवर. 2 ओव्हरीच्या समाप्तीनंतर बऱ्याच काळची विश्रांती. कारण एका बाजून रोहित भालेराव. रिप्ले मध्ये बघा, या आखोट टप्प्याचो कसो उठवलेलो फायदो. शेवटच्या रावलेली नजर. कनेक्शन आणि कनेक्शन झाल्यानंतर सुद्धा रोहित भालेरावचे डोळे या चेंडूवर स्थिराव. तेजस एक्सप्रेस आणि तेजस एक्सप्रेस उठवलेलो फायदो. पहिल्या चेंडूवर एक लांब लचक. डायरेक्ट चंद्रार षटकार. आखोट टप्प्याचो चेंडू. परत एकदा बॅकफुट पंच. कव्हर पॉइंटच्या कपडावरसून मॅक्झिमम सिक्सर. पसलेलो फटको शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने. विकेट कीपर, गोलंदाज, शॉर्ट स्क्वेअर लेग. 3 खेळाडू चेंडूच्या मागे. 100 पैकी 100 मार्क नक्की मिळतले. रिप्ले मध्ये बघूक मिळतला या 3 खेळाडूंमध्ये रंगलेली ही झुंज. तिघांनी प्रयत्न, त्यापैकी विकेट कीपर आणि गोलंदाजाचो दर्जेदार प्रयत्न. शेवटच्या क्षणी चेंडून दिलेलो दगो, सुटलेलो झेल. एकेरी धावेनिशी धाव संख्या 6 पाठलाग. आणि या दरम्यान विराज जाधव. आपल्या नावाप्रमाणे विराट फटको लॉंगॉनच्या कपडावरसून. सामना लवकरात लवकर संपवण्याचा इरादो असतो विराज जाधव आणि रोहित भालेराव. कारण यानंतरचो एक महत्वाचा सामनो, जो सामना तुमका घेऊन जातलो सेमीफायनल मध्ये. जिगर नाचणे संघ एका बाजून वाट बघताना खयचो असतो उत्तर मिळतले ऍडिशनल 5 रन. खोलवा टप्प्याचा चेंडू लॉंगॉनच्या कपडावरसून. परत एकदा डायरेक्ट चंद्रार. बी अ किंग रत्नागिरी चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी षटकार. 58 या धाव संख्येवर घेऊन जाणारा फटको. खोलवर टप्प्याचो चेंडू. ऍक्शन रिप्ले मध्ये या फटक्याची नजाकत आणि जादू सुद्धा. गोलंदाज बॉलिंग मार्कवर पार्थ हळदणकर. पार्थ गांधी बघितलो, ह्यो पार्थ हळदणकर. हे 2 पार्थ मैदानावर आज रत्नागिरी चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी मध्ये.
त्या पार्थने केलेली कमाल. परतताना पण बाद होण्यापूर्वी केलेली कामगिरी बघा. 13 चेंडू 39. भालेराव मॅन फ्रॉम डोंबिवली कव्हर पॉइंटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. रिप्ले मध्ये तुमका ह्याची मजा परत एकदा अनुभवक मिळतली. 10 चेंडू 9 धावांची अजूनही गरज. जो चमत्कार गणक मिळतली त्याच्यावर बराच काय अवलंबून. आखो टप्प्याचा चेंडू मिड विकेटच्या कपडावरसून माणूस मेळ्यावरसून चेंडू अंधार मेळ्याच्या दिशेन. विजयाची फक्त औपचारिकता बाकी राहिली की काय. 8 चेंडू 3 धावा. रोहित भालेराव जरी लवकर बाद झालो तरी सुनील जणू काय रोहित कडसून आशीर्वाद घेऊन मैदानावर. इल्याच षटकार दुसऱ्या चेंडूवर. 8 चेंडू आणि फक्त 3 धावांची गरज. मॅजिक ओव्हरचा शेवटचा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने. फिल्डर फक्त बघित राहतो लोकांना. चेंडू आकांड्या पार. जिगर नाचणे संघाविरुद्ध. तोपर्यंत या मॅच विनिंग षटकाराचो ऍक्शन रिप्ले. सनील उकारडेचो हे षटकार. धोनी स्टाईल. स्कोरबोर्ड बघूया. साईबाबा 11